आज या ठिकाणी आपल्या मार्केट कमिटीचे संचालक सारंग गोलप यांच्या वाढदिवसानिमित्त आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण आपल्या जुन्नर आपल्या नारायणगावच्या पोलीस स्टेशनचे साहेब सपांगे साहेब सांगितले त्यांनी सपांगे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. मी ऐकून आहे साहेब आपलं काम फार चांगलं आहे आणि प्रामाणिक काम करत असताना नक्कीच अडचणी येत असतात, पण त्या अडचणी येणार नाही यासाठी आमचं मार्केट कमिटी फार चांगली आहे. मार्केट कमिटीचं नाव आज महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये एक चांगल्या पद्धतीची मार्केट कमिटी म्हणून, एक नंबरची मार्केट कमिटी म्हणून या ठिकाणी वाखाणण्याजोगं काम आहे. मीही या मार्केट कमिटीचा संचालक 2 वेळा होतो. म्हणून मी आपल्याला एक विनंती करेन, काम चांगलं आहे. टोमॅटोचं मार्केट आता सीजन चालू आहे, तर गर्दी असते आणि ह्या गर्दी व्यापारी लोकांना काही सोयीसुविधा देताना तुमचे ब्रँच मॅनेजर म्हणजे या मार्केटचे कोंगडे साहेब अतिशय कष्ट घेतात आणि त्यामुळं तुमच्यासुद्धा बऱ्याच वेळा संपर्कात असतात. इथं गाडी काही ॲक्सिडेंट होऊ नये, काही भानगडी होऊ नये यासाठी तुम्हाला त्यांनी सूचना बऱ्याच वेळा केल्या पण असते. परंतु एक सूचना आमची आहे मार्केट कमिटीची म्हणा, व्यापाऱ्यांची म्हणा किंवा इथल्या असणाऱ्या लोकांची, ते या रोडच्या बाजूला ज्या टपऱ्या आहेत त्या टपऱ्यांना थोडंसं आपण अडचण होणार नाही व्यापाऱ्यांना किंवा व्यापार करणाऱ्यांना, गाड्या लावणाऱ्यांना, अशा पद्धतीची व्यवस्था करण्यासाठी मार्केट कमिटीसुद्धा तुमच्याबरोबर राहील. परंतु अवैधरित्या या ठिकाणी दारू विकली जाते आणि ती दारू विकणारी मुलं ही मला ज्या माहितीप्रमाणे यंग आहेत, ती स्वतः पिणारी असतात. तिथं भैया लोक आहेत, ते दारू पितात, मारामाऱ्या होतात, डोकं फोडाफोडी होते. असं काही होऊ नये यासाठी आपण तुम्हाला माझ्या माहितीप्रमाणे सूचना केलेल्या आहेत अगोदर. आणि चोऱ्या पण होतात, त्या चोऱ्या होऊ नये म्हणून तुम्ही जरा लक्ष देऊन हे दारूवाले इथून उठवले पाहिजे अशी विनंती आमच्या मार्केटतर्फे आमच्या सर्वांमध्ये आपल्याला आहे आणि आपण ते काम नक्की कराल, त्याबद्दल कुठलीही शंका नाही. असो आपण या ठिकाणी वाढदिवसानिमित्त आलात, आपल्या सर्वांना आपणास आमच्या व्यापाऱ्यांतर्फे मार्केट कमिटीतर्फे शुभेच्छा देतो आणि आपला सत्कार या ठिकाणी होईल. तो सत्कार आपण कोण करणार? कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सारंग शेठ गोलप हे साहेबांना. गणेशराव 1 मिनिट बोलतात. आत्ताच गोलप साहेबांनी सांगितले तिथं आम्ही व्यापार करतो. मागच्या बाजूला आमचे काळे साहेब अक्षरशः म्हणजे जे इथं जे लेबर आहे ते स्थानिक नाही, सगळे युपी बिहारचे आणि त्यातले जवळजवळ 60-70% व्यसन करतात. ते दारू पितात. मग आता इथं मागच आहे टपऱ्या, इथे एक टपरी, इथे मध्ये एक टपरी, 2-3 टपऱ्या आहेत. दारूचा म्हणजे ते पितात, रोज पितात. मग तिथं भांडणं होतात, मारामाऱ्या होतात, खूप अडचणी. आता त्या दिवशी रात्री 11:30-12ला भांडण आली. साहेबांना फोन केला, म्हटलं असंच झाले. रात्री परत आम्ही घरी जाऊन परत झोपायचं, बरं परत भांडणं करतात नाही. युपी बिहारवाले इतके डेंजर भांडणं करतात, डायरेक्ट पार कोणतरी जाईना अशीच भांडणं. ते साहेब बंद झालं कारण आमची तुम्हाला कळकळीची विनंती आहे. खूप त्रास होतो साहेब आम्हाला. किंवा अजून कोणाला काही सांगायचं का? हा बोला ना. आत्ताच गणेश शेट्टी जी सूचना मांडली त्या बाबतीत आमचं सुद्धा तसंच आहे. माझा दुकान नंबर 14, पाठीमागं 5 गाळे आहेत, त्याच्या पाठीमागं एक टपरी आहे. लेबर लोक काय करतात साहेब, एक गाडी खाली 50 रुपये भेटले ते जातात. म्हणजे ते इतकं स्वस्त आणि सहज अवेलेबल झाले. तर ते जर इथं नसेल तर ते थोडंसं त्याचं नियंत्रण होईल. त्याच्यावर माल खाली करायच्या अगोदर ते तिकडून घेऊन येतात आणि हे करतात आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडे कुठली तरी वेगळ्या प्रकारची ऊर्जा ती आम्हाला सुद्धा ओळखत नाही. लेबरला तर म्हणजे शेतकऱ्याला त्रास देतातच, आम्हाला पण त्रास देतात. आणि त्याच्यामध्ये वकलं कोणती वकलं होतात खाली, कोणती होत नाही त्याचा सुद्धा तपास लागत नाही. आता बरं कॅरेटला बाजार जास्त आहे. 500वाल्या कॅरेटमध्ये 300वाले पण टाकून देतात. शेतकरी 100 कॅरेट खाली आले ते 103 सांगतात. म्हणजे हा 100% त्या एका व्यसनामुळं सर्वांना त्रास होतो. म्हणजे आमच्या जवळ माझ्या दुकानाच्या पाठीमागायची. आता काल तर असं दिसलं का ते पार तिकडे ते मिरर मार्केटच्या शेडमध्ये ते तिकडे तिकडे द्यायला. काल मला स्वतः मी पाहिलं का तेव्हा ठीक आहे. थोडंसं सहकार्याची अपेक्षा सर्व व्यापाऱ्यांतर्फे आहे तुमच्याकडून. ओके, थँक्यू. बंदच झालं पाहिजे.
काय झालंय म्हणजे आता जवळ असं आहे किंवा 40-50 हजार प्लेटची आवक होती, माल भरपूर येतोय आणि त्या पट्टीत बाहेरच्या राज्यातून UP आणि बिहारवरून लेबर आले. मग त्यांना काय आहे, तिकडे म्हणजे थोडासा तिकडं रोजगार कमी आहे, त्याच्यामुळे इकडे ते आता 200, 300, 400 रुपये जरी भेटले तर त्यांच्या तुलनेने इथं चांगला रोजगार आहे. हा पहिली गोष्ट. एक रेट खाली केलं तर 2 रुपये शेतकरी हमाले देतात. इथं याच्या आधी पहिले टपऱ्या वगैरे काही नव्हत्या, ते सर्व गावात होतं. समजा दारू प्यायची नाही प्यायची हा त्याचा त्याचा भाग झाला समजा, पण जवळ अवेलेबल झाल्यामुळे ना लेबर यांना दांगड शेटने सांगितलं, गणेश शेटने सांगितलं गावात 200-300 भेटले का लगेच जातात पितात. आणि त्यांच्यात काय झालंय सुरेश भाऊ, हे बरे काही जण समजा तिकडं काही गुन्हेगारी प्रवृत्ती असतील किंवा काय असतील, समजा आपण त्यांचं ते नाव ऐकलेलंच आहे त्या भागाचं. ते उद्या त्या दिवशी कमीत कमी 8 भांडणं मी 8 गाड्यांवरची सोडवली. योगायोगाने माझी प्लेटची गाडी आज लेट येणार होती त्या दिवशी, त्याच्यामुळे मी जवळ 7 ते 8 गाड्यांवरची मी स्वतः भांडणं सोडवली. बरं काय 50-60 रुपयाला इथं भेटली, पिले एक मिनिट उद्या एखाद्या जर कॅरेटर जर एखाद्या डोक्यात घातलं तर आपल्या मार्केटचं नाव एवढं म्हणजे अशी यातली मार्केट कमिटी म्हणून आपलं नाव जावे, उगाच आपल्या नावाला मार्केट कमिटीच्या नावाला वाटणं लागेल. आणि सगळ्यात मोठा आपल्याला म्हणजे गोष्ट काय खटकते, मार्केट आणि पोलीस स्टेशनच्या चौकातली दौड आहे. म्हणजे आपल्या याच्यामध्ये आपल्या तिथं होते, त्याच्यामुळे आपल्याला अजून थोडीशी शर्मेची बाब आहे. बरं ते काय लिगल नाहीत, ते सगळे अनधिकृत आहेत. बरं आम्ही त्यांना याच्या आधी भोंगडे साहेबांनी त्यांना 3 वेळा बोलवलं होतं. 3 वेळा बोलवलं, त्यांना सूचना दिल्या, त्यांनी गोळ्या बिस्किट चहा विकावा, एखाद्या गरीबाच्या याच्यावरती आपल्याला काही म्हणणं नाही. तर त्याला सांगू नये जर ते तेच करतात, मग ही थोडीशी जराशी पुढे तरी आम्हाला खटकतं. आमचे माध्यमतरी 2-250 साहेब म्हणजे प्रत्येक आल्यावरती असं एक इथं व्यापारी नाही का ज्याचे क्रेट चोरीला नाही गेले. एका दिवशी समजा काम कमी असलं, माल कमी आला, यांना लागलेली रोजचं सवय, रोजची व्यसन, 2-3 जाळ्या विकल्या तर त्यांचं काम भागून जाते. मग हे जे काय होतंय, समजा गावात जाऊन पिणं आणि इथं 2 पावलावर पिणं हा एक फरक आहे. गावात जाऊन यायला तर त्याला 2-2.5-3 किलोमीटर चालावं लागत असेल तर अर्धे जण जातीच नाहीत. आणि इथल्या इतर राजरोजपणे भेटते. थोडंसं आमच्या सर्व व्यापाऱ्यांच्या वतीने, मार्केट कमिटीच्या वतीने साहेब तुम्हाला कळकळीची विनंती आहे, म्हणजे कारण तुम्ही करणार ते करू शकता म्हणून आम्ही तुम्हाला इथं रिक्वेस्ट करतोय का तुम्ही तेवढं जे काय आहे ते सगळं काढून टाका. आता काय झालंय माहिती का, आम्ही आतापर्यंत भावनिक होतो का त्या एखाद्या गरीबाच्या याच्यावरती हे नाही करावं, पण ते त्या सांगण्याच्या पलीकडचे आहेत. त्यांना 3 वेळा बोलवलं इथं ऑफिसमध्ये भोंगडे साहेबांनी, त्यांना समज दिलेली आहे का तुम्ही हे करू नका, तुमचा जो काही व्यवसाय वडापाव विका, केळी विका, काय विकायचं ते विका ना. पण ते जर ते काय करतात, पोलीस येणार म्हणून बंद ठेवतात. परत मेयर मार्केटमध्ये जा, स्कूटीच्या डिक्कीमध्ये ठेव, एखाद्या पिशवीमध्ये ठेव, 4-5 बॉटल खिशामध्ये ठेव, म्हणजे ते शेवटी जे विकायचं ते विकतातच. याला कुठेतरी आळा बसला पाहिजे, एवढी सर्व व्यापाऱ्यांच्या वतीने, मार्केटच्या वतीने विनंती आहे साहेब. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.